मुळातच 865 गावं जी सीमावर्ती भागातली मराठी भाषिक गावं आहेत या संबंधातला वाद हा एका बाजूला न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट आहे आणि दुसऱ्या बाजूला माननीय केंद्र सरकारने विशेषतः माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी दोन्ही राज्यातनं समन्वय काढण्याचा प्रयत्न मागच्या 2-3 महिन्यांपासून सुरू केलेला आहे। असं असताना अद्याप त्याच्यावर कुठलाही निर्णय झालेला नाही। ही मराठी भाषिक गावं आहेत, या लोकांना त्यांच्या सरकारकडनं काही योजना मिळत नाहीत, सुविधा मिळत नाहीत, उलट त्यांच्यावर कन्नडी सक्ती केली जाते, त्यांच्यावर अन्याय केला जातो। आणि मग ही आपली माणसं आहेत, ते लोक आजही 865 गावातली म्हणतात की आम्ही महाराष्ट्रात आहोत, त्यामुळं आपली जबाबदारी आहे। याच्यापूर्वीच्या सरकारनं काय त्यांना योजना दिल्या नाहीत, पण माननीय शिंदेसाहेब फडणवीस साहेबांचं सरकार आल्यानंतर या सगळ्या गावांना आरोग्याची सुविधा आपण देण्याचा निर्णय घेतला। अशक्तपणा यायचा, चालताना सुद्धा दम लागायचा। अमृतनोनी D+ घेतल्यापासून माझा अशक्तपणा दूर झालेला आहे, ग्लुकोज नॉर्मल आलेले आहे। आरोग्याचा भरोसा अमृतनोनी D+। वैद्यकीय सुविधा देण्याचा निर्णय आपण घेतला आणि ही त्या लोकांच्या मागणीवरनं आपल्या सरकारची जबाबदारी असल्यामुळे आपण तो घेतलेला आहे। कर्नाटक सरकार त्या देऊ देणार नाही अशी भूमिका घेत असेल तर ते योग्य नाही। आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या मराठी भाषिक लोकांपर्यंत त्या योजना पोहोचवणारच। कर्मचारी आजही संपावर आहेत, तुमच्याकडून काय प्रयत्न केले जात आहेत त्यांना त्यांचा संप मागे घेण्यासाठी? आपण पाहिलं असेल, परवाच्या दिवशी सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एक निवेदन केलं। आपण त्याच्यासाठी 3 वरिष्ठ निवृत्त IPS अधिकाऱ्यांची समिती गठीत केलेली आहे, कारण जुनी पेन्शन आणि नवी पेन्शन याच्यामध्ये खूप तफावत आहे, आर्थिक वित्तीय बाबी आहेत, ह्या सगळ्या तपासून घ्याव्या लागतील। आणि त्यामुळं परवा दिवशी सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आवाहन केलं सभागृहातनं की महाराष्ट्रातल्या जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून ह्या सर्व संघटनांनी संप मागं घ्यावा, चर्चेला यावं। आमची चर्चेची द्वारं खुली आहेत। मी आपल्याला फक्त एकच गोष्टीची आठवण करून देईन, पाठीमागच्या 2.5 वर्षामध्ये मी वित्त विभागाचा राज्यमंत्री होतो, तेव्हा ही जी जुनी पेन्शन आणि नवीन पेन्शन योजनेतल्या संदर्भातला विषय होता, त्या समितीचा मी प्रमुख होतो, अध्यक्ष होतो। 7-8 बैठका त्या समितीच्या मी घेतल्या होत्या। 16 संघटना आहेत वेगवेगळ्या, त्या प्रत्येक संघटनांच्या 2-2, 3-3 पदाधिकाऱ्यांच्या बरोबर गेल्या 2.5 वर्षामध्ये मी 1-to-1 चर्चा केलेली आहे। त्यामुळे मला याची माहिती आहे। हा विस्तृत विषय आहे, खूप मोठा वित्तीय भार हा राज्यावर पडणार आहे। तरी सुद्धा माननीय CM साहेबांनी DCM साहेबांनी सांगितले की समन्वयातनं आपण तोडगा काढू, चर्चेला या, मध्यमार्ग काय काढायचा आणि कर्मचाऱ्यांचं सुद्धा नुकसान होणार नाही, कर्मचाऱ्यांचेही समाधान होईल आणि सरकारलाही तो बोजा पेलवेल अशा पद्धतीचा मार्ग काढण्याच्या मनस्थितीमध्ये आजही आम्ही आहोत, उद्याही राहणार आहोत। संघटनांनी आणि सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, संप मागं घेऊन लोकांची गैरसोय टाळावी। आता बघा, आपण 2 दिवस आपण बघताय दवाखान्यांमध्ये कर्मचारी कमी आहेत। आम्ही आता आउटसोर्सिंगचे कर्मचारी घेण्याचा निर्णय या ठिकाणी करतो आहे, कारण लोकांची आरोग्य सुविधा आम्हाला द्यायच्यात, वैद्यकीय उपचार आम्हाला द्यायच्यात, त्यामुळे त्याच्यासाठी लोकांची अडचण होणार नाही, सामान्य जनतेची। त्याच्यासाठी ज्या उपाययोजना कराव्या लागतील त्या करण्याची तयारी सरकारची आहे, परंतु आम्हाला याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीची अशी काही वेगळी भूमिका घ्यायची नाही। समन्वय साधण्याचा आमचा सतत प्रयत्न आहे, आजही आहे, उद्याही राहील। सरकारी कर्मचाऱ्यांनी सरकारच्या विनंतीला मान देऊन संप मागे घ्यावा अशी आमची भूमिका आहे। शासकीय आणि निमशासकीय यामध्ये भाजपच्याच एका आमदाराच्या कंपनीला कंत्राट दिलंय, त्यामुळे विरोधक आता टीका करतायत। असं काही नाही, माननीय मुख्य सचिव ह्या सगळ्या बाबी बघतायत। आपण बघितलं, विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, सगळं मंत्रिमंडळ सभागृहाच्या कामकाजामध्ये आहे आणि अशा स्थितीमध्ये माननीय मुख्य सचिवांना या सूचना दिलेल्या आहेत की दैनंदिन कामकाज सुरळीत राहावं, लोकांची गैरसोय राज्यातल्या जनतेची होऊ नये, त्याच्यासाठी अशा आउटसोर्सिंगच्या बाबतीत जे काय निर्णय घ्यायचे ते मुख्य सचिव स्तरावरती होतील। असं पुन्हा कुठल्या पक्षाच्या, कुठल्या गटाच्या, कुठल्या व्यक्तीच्या कंपनीला कुठलं काम दिलंय असा विषय नाही। Karnataka CM has hit back saying that these are our villages. How can you take it from us? Siddaramaiah has also hit back. देखिए, कर्नाटक और महाराष्ट्र की बॉर्डर इशू के जो 865 विलेजेस है वो पहले से ही इसके ऊपर वाद चला है।
कई बार ये इशू सुप्रीम कोर्ट में गया है और अभी पिछले 2-3 महीने से ऑनरेबल सेंट्रल होम मिनिस्टर अमित शाह साहब ने दोनों राज्यों के मुख्यमंत्रियों को बुलाया था और उसमें कॉम्प्रोमाइज सोल्यूशन निकालने के लिए उनका प्रयत्न शुरू है। लेकिन ये जो मराठी भाषिक लोग हैं इनको हेल्थ के लिए, मेडिकल फैसिलिटीज़ के लिए जो भी सुविधा देनी है वो देने का डिसीजन शिंदे साहब और फडणवीस साहब की सरकार ने लिया है। वो लोगों के हित का डिसीजन है। मराठी भाषिक लोगों को मदद करने के लिए हमने वो डिसीजन लिया है। अगर कर्नाटक सरकार ऐसी भूमिका लेती है कि हम ये नहीं देने देंगे, लेकिन किसी भी हालत में हम रुकेंगे नहीं। हमारे मराठी भाषिक लोगों के लिए ये सुविधा उन तक पहुंचाने के लिए जो भी हमको प्रयास करने पड़ेंगे वो हम लोग करेंगे। सर एक सवाल है, पेंशन स्कीम को लेकर अभी तक विवाद चल रहा है, उसको लेकर सरकार किस तरह से कार्य कर रही। दूसरा, MVA ने आने वाले दिनों में 7 महारैली करने का पूरे महाराष्ट्र में प्लान किया है, तो ये कहीं ना कहीं अपने आप को उठाने की भी कोशिश है और आप लोगों को कवर करने की कोशिश। देखिए, न्यू पेंशन और ओल्ड पेंशन का जो इशू है, इसके बारे में जो पिछले 2.5 साल में स्टेट गवर्नमेंट ने एक कमेटी बनाई थी, मैं MOS फाइनेंस तब था, वो कमेटी का मैं चेयरमैन था। मैंने जो 16 उनके ऑर्गेनाइजेशन है, संगठन है, उनके साथ 1-to-1 बात की है। मैंने बहुत सारी मीटिंग ली है। ये इशू बहुत बड़ा है, इसका फाइनेंशियल रिपरकेशन स्टेट के बजट पर और स्टेट के डेवलपमेंटल स्कीम्स पर पड़ सकता है, लेकिन सरकार इसके ऊपर कॉम्प्रोमाइज फार्मूला निकालने की स्थिति में है। माननीय CM साहब ने, DCM साहब ने सरकारी कर्मचारियों की संगठन को अपील किया है कि महाराष्ट्र की जनता को कोई प्रॉब्लम न हो, उनको कोई असुविधा न हो, इसलिए हमने जो उनको अपील किया है उनका स्ट्राइक विड्रॉ करो और बात करने के लिए, डिस्कशन करने के लिए हमने जो कमेटी बनाई है निवृत्त IAS ऑफिसरों की, वो कमेटी के साथ बैठ के बात करें और कोई कॉम्प्रोमाइजिंग मध्य सोल्यूशन निकाले। इस पोजीशन में हम लोग हैं। सर, MVA ने जो एक रणनीति तय की है पूरे महाराष्ट्र में, नेमका काय आढावा घेतला आहे? पंचनामे काही ठिकाणी सुरू न झाल्याच्या पण बातम्या। पंचनामे तात्काळ सुरू करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांनी सर्व विभागीय आयुक्तांना, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत। मी सभागृहामध्ये सुद्धा सांगितलं की सुट्टीचा दिवस असताना सुद्धा सरकारी कर्मचारी, कृषी विभागाचे, महसूल विभागाचे, पंचायत समिती विभागाचे हे सगळे अधिकारी पंचनामे करतायत। पंचनाम्याचं काम कुठेही थांबलेलं नाही। पंचनामे केल्यानंतर जेव्हा त्याचा अहवाल सरकारकडे प्राप्त होईल तेव्हा CM साहेबांनी, DCM साहेबांनी सांगितलेला आहे, तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर नक्कीच या अवकाळीग्रस्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार मदत करेल। ओके, थँक्यू। अजून अहवाल प्राप्त झालेला नाही। आने वाले दिनों में 7 महारैली MVA ने अलग अलग जिलों में करने का ऐलान किया है। उसके जरिए उनका कहना है कि सरकार की पोल खोलेंगे, गद्दारों की पोल खोलेंगे। इस पर क्या कहना है? जो रणनीति उन्होंने अपनाई है, उनको जो करना है वो कर सकते हैं, ये लोकशाही है। लेकिन इतना अच्छा बजट अभी असेंबली में पेश हुआ है, इसके ऊपर वो कुछ बात नहीं कर सकते। जो योजना उन्होंने नहीं दी थी, जो किसानों को आज तक जितनी मदद देनी चाहिए थी उससे बहुत ज़्यादा मदद हमारे सरकार ने दी है। बहुत सारे डेवलपमेंट स्कीम्स हमने बजट में अनाउंस की है और उसके लिए फाइनेंशियल प्रोविजन भी किया है। ये लोग जो कहते हैं कि खाली घोषणा की है, घोषणा करते समय उसके लिए लगने वाला निधि का प्रोविजन हमने बजट में किया है। उनको जितनी रैलियां करनी है करने दो। महाराष्ट्र की जनता विकास करने वाली सरकार के साथ में है। धन्यवाद। लाल मातीतली कुस्ती म्हणजे